हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आता तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवते ते, जरा पटकन सांगते. तर इथं हे आंबे घेतलेले आहेत. आता हे आंबे गरम असतात, तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे हे 3-4 तास मी भिजत ठेवलेले होते. तुम्ही 1-2 तास ठेवले तरी पण चालेल, पण भिजत ठेवणं महत्त्वाचं आहे. तर इथं मी 3 आंबे भिजत ठेवलेले आहेत. तर आता मी बनवणार आहे आमरस. तर त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करायची बघा, हे आंबे आहेत आणि हे मी भिजत ठेवलेले आहेत. आता जर का तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचे असतील तर पाण्याचा अंश त्याला लागता कामा नये. पद्धत हीच ठेवायची, फक्त पाणी अजिबात नसावं, कोरडं करून घ्यायचं. आता आपण काय स्टोअर वगैरे करत नाहीत, घरगुती आमरस पुरी खाण्यासाठी बनवतो आहे. तर त्यासाठी बघा, आता आंबे आहेत ना, असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. एका आंब्याच्या 2 फोडी करून घ्यायच्या. चला पटकन एका आंब्याच्या 2 फोडी करून घेते आणि मग बोलते. तर बघा, आंब्याच्या फोडी करून झालेल्या आहेत. आता मी चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे पुरणाची चाळण असेल त्याचा वापर तुम्ही नक्की करा. आणि असं घासून घ्यायचं आहे बस, बाकी काहीही करायचं नाही. असं घासलं ना की अगदी सहज असा पूर्ण रस किंवा त्याचा गर निघतो. जास्त काही करावं लागत नाही. आता पिळून तर आमरस करतातच, जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पण पिळून करण्यापेक्षा हा बेस्ट आहे, कारण याच्यामध्ये काय ना, ते केसर वगैरे असेल तर ते सगळं खाली पडत नाही. त्यासाठी ही स्टेप इथं नक्की वापरायची. तर बघा, या पद्धतीने मी आहे ना सगळा असा घासून घेणार आहे, म्हणजे चोळून घेणार आहे. तर मस्त झटपट असा आहे ना आमरस एकसारखा तयार होतो बरं का. सगळ्यात महत्त्वाचं आहे ही स्टेप, सगळ्यात महत्त्वाची आहे असं मी म्हणेन. या पद्धतीने तुम्ही केलात ना तर तुमचा आमरस अगदी झटपट तयार होईल. पाहुणे आलेत तरीसुद्धा तुम्हाला मिक्सर वापरायची गरज पडणार नाही. बघा, अगदी सहज निघतो. फक्त आंबे कट करायचे आहेत, भिजत ठेवायचे आणि कट करायचे आहेत, बस एवढंच आपल्याला करायचं असतं. आणि असं घासलं की लगेच पडतो. तर इथं बघा, आता मी 3 आंब्याचा आमरस बनवलेला होता. संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकीसाठी मी बनवलेलं होतं, अंगारकी स्पेशल असा आमरस. तर इथं बघू शकता, इथं शेवटची जी कोय होती तिचं पण मी साल काढून घेतली आणि असं घासून घेतलेलं आहे. मस्त इथं आपला आहे ना आमरस आता तयार झालेला आहे. याच्यामध्ये ना तुम्ही वेलची पावडर टाकू शकता. आता मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमच्याकडे जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी बरेच पदार्थांमध्ये नाही वापरत. फक्त मी याच्यात आहे ना साखर टाकलेली आहे बस, आणि वेलची वगैरे अजिबात वापरलेली नाही आहे. मस्त आपला आहे ना आमरस असा तयार झालेला आहे. आता पुऱ्यांचं पीठ पण माझं मळून झालेलं आहे. आता पटकन पुऱ्यासुद्धा लाटते आणि मग तुम्हाला दाखवते. तर चला, आमरस तर झाला, पुऱ्या आपण पटकन बनवून घेऊया. तर मस्त बघा, एकसारखा असा आमरस आहे ना तयार झालेला आहे. अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाहीत या पद्धतीने केला तर. मिक्सरमध्ये बेस्टच आहे, पण मिक्सरपेक्षा या पद्धतीचं अगदी उत्तम असं मी म्हणेन. चला पुऱ्या बनवून घेऊ. तर इथं बघा, पुऱ्यासुद्धा माझ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर पडलेली आहे भाजीमधली, तर तुम्ही इग्नोर करा. मस्त इथं टम्म फुगलेले आहेत. याच्यामध्ये ना गव्हाच्या पिठामध्ये मी थोडासा रवा टाकलेला होता आणि पीठ आहे ना घट्टसर मळलेलं होतं. पीठ अजिबात पातळ केलं नव्हतं. पातळ केलं ना की त्या पुऱ्या आहेत ना जास्त अशा फुगत नाहीत. पीठ आहे ना, पुरीचं पीठ आहे ना घट्टच ठेवायचं असतं. मस्त इथं आपल्या पुऱ्या आणि आमरस. तर कशी वाटली रेसिपी जरूर कळवा. आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.